अरे क्या मैच में डाल दो मैच में तुम्हा दोघांना सोडून सर्वांना. हे सौरव मोठे तर सौरभ मोठे यांना मी विनंती करेन की प्लीज आपण प्लेअर ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. चिकू यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. चिकू खूप चांगले तुम्ही खेळलात. असंच खेळा आणि आपल्या टीमला सातत्याने विजयी घोडदौड चालू ठेवा. बॉल दिले ना आतमध्ये जा. अजून पाहिजे अजून येतो. कुछ नहीं ऐसे मजाक करो. गाड़ी देके सब बॉल दे दो. तूने बोल दिया है अभी जो बोलना था. अंबानी का टूर्नामेंट में अरे 4 बॉल दिया तो मैच कितना बचा है कितना नहीं बचा है. पहिला 2 मॅच दिला 2 बॉक्स संपलं. सुस्वागतम, वेलकम, आदाब, सत श्री अकाल, राम राम पाहुणं सर्वांना. मी पुन्हा एकदा प्रशांत पुजारी नमस्कार देतो. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खरं तर आजच्या दिवसातील ही चौथी मॅच, पाचवी मॅच तुमच्या समोर आहे, जिथे आपण पाहतोय की SK करिश्मा अर्थात जिया-उल-हक शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि दुसरीकडे आपण पाहतो की जंक्शन मित्रमंडळ अर्थातच विकी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर ICLच्या मैदानावरती सातत्याने हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये येतात. परंतु आज जर का सांगायचं म्हटलं तर या मैदानावरती देखील एकमेकांच्या विरोधामध्ये आलेत. तर बघूयात निकाल काय असणार आहे. नवीन पिक्चर, नवीन मालिका, नवीन कहाणी, नवीन ट्विस्ट, नवीन सामना, नवीन सत्र तुमच्या समोर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक तडाखेबंद फलंदाज, स्टायलिश बॅट्समन ऑफ जंक्शन विकी पाटील. 9 सेकंड एंड वरती आपण पाहतोय फलंदाज आहेत अमित कोडक. आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय की कमलेश यांना आणलं गेलंय. खरं तर ICLच्या मैदानावरती सर्वाधिक जास्त वेळेला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणजे एखाद्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक पटकावणारा खेळाडू आता कमलेश बॉलिंग मार्क वरती मला पाहायला मिळतोय. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, उच्चभू शिक्षित तो आहे, परंतु क्रिकेटच्या प्रती त्याचं प्रेम हे थोडं जास्तीच आहे. हे थोडं जास्त आहे. मला वाटतंय की आपल्या सौभाग्यवतीपेक्षाही जास्त प्रेम तो क्रिकेटवरती करतो की काय असं म्हणावं लागेल. कारण की तुम्ही बघा प्रत्येक फॉर्मॅटमध्ये अगदी टेनिस बॉल असू द्यात, रबर बॉल असू द्यात किंवा सीझन संपल्यानंतर ऑफ सीझन असू द्यात, हा खेळाडू सातत्याने आपल्याला क्रिकेट खेळताना प्रॅक्टिस करताना स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करताना पाहायला मिळतो. आणि म्हणूनच की काय या खेळाडूला अक्षरशः बोलावून घेतलं या संघामध्ये. जिया-उल-हक यांची खूप चांगली खोज म्हणावी लागेल. खरं तर त्यांच्या संघामध्ये तो प्रतिनिधित्व करतोय. डावखोर हाताचा खेळाडू माझ्या संघामध्ये असावा अशी प्रत्येक संघ मालकाची, संघ नायकाची इच्छा असते. आणि जिया-उल-हकला हा जो खेळाडू मिळालाय ना, या खेळाडूच्या येण्यामुळे या संघाने भरपूर सारे विजय संपादित केले. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चालली आहे. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न विकी यांचा. हा फसतोय परंतु यावेळेस फुल टॉस चेंडू, मिस ड्रायव्हिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये. उतेकर चेंडूच्या खालती येत आहे, जजमेंट करतायत, कमालीचं जजमेंट. सुंदर देखना कॅच इथे कंप्लीट होतोय. विकी पाटील मोठं वादळ शमावलं गेलंय अगदी स्वस्तामध्ये. यावर्षी जंक्शन संघाचं डगआउट हे चेंज झालं की काय म्हणावं लागेल. कारण की आतापर्यंत मी पाहिलं की जंक्शन संघ ज्या वेळेला या मैदानावरती आलाय त्या वेळेला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्यांचं डगआउट असायचं.
परंतु यावर्षी आपण पाहतो की यांचा डगआउट चेंज झालाय. या गोष्टी देखील मॅटर करतात. परंतु बॅटिंगसाठी आपण पाहतो नवीन फलंदाज राकेश पटेल उर्फ बुंदी येत आहेत. बघा राकेश पटेल एक तेज तर्रार वेगवान गोलंदाज, तेवढा चांगला धाटणीचा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा ना याचं एक मूर्तिमंत उदाहरण असणारा खेळाडू स्ट्राईक वरती राकेश पटेल जर्सी नंबर 5 आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर बघा राकेश पटेल स्ट्राईक वरती आलेत आणि त्याच्यानंतर लगेचच बक्षिसांची खैरात ही सुरू झाली. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सनी सिंग लेट नवजोत 11 संघाचे संघनायक यांच्याकडून पारितोषिक आले राकेशसाठी. सलग 3 चेंडू 3 षटकार 1000 रुपये. परंतु चेंडू हवेमध्ये आणि चेंडूच्या खालती क्षेत्ररक्षक आणि फलंदाज इथे होत आहेत बाद आणि याचबरोबर हे पारितोषिक देखील सेफ राहते सनीच्या खिशामध्ये. प्रकारचं चित्र मला थोडंसं पाहायला मिळालंय. राकेश आला, मनामध्ये भावना या जागृत झाल्यात, परंतु राकेशने प्रयत्न चांगला केला, संपर्क अचूक होत नाहीये, कॅच कंप्लीट होते आणि फलंदाज राकेश पटेल यांच्या खेळीचा होतोय अंत. बघा योगेश, तुम्ही कळंबोली क्रिकेटमध्ये जेव्हा वापरता, जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये असतात तेच खेळाडू एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी मैदानाच्या बाहेर देखील असतात आणि असंच काहीचं चित्र मला पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅट्समन नेम याच दरम्यान आपण पाहतो निलेशजी भगत साहेब आमच्या समोर जोडले गेलेत. बाहुबली ऑफ कळंबोली टेनिस क्रिकेट साहेब आपलं वेलकम असेल. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमचे सर्वांचेच लाडके मार्गदर्शक, त्याचबरोबर संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक अर्थात आदित्यप्रिया लॉजिस्टिक लिमिटेडचे चेअरमॅन आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांचं शुभागमन होते आणि साहेबांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतो की त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र परिवार आणि त्याचबरोबर आपण पाहतो की दिग्गज मंडळी हा सर्व ताफा आपल्या व्यासपीठावरती थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळणार आहे. मी विनंती करतो व्यासपीठावरची थोडीशी जागा मोकळी करायची, कारण की पाहुण्यांची संख्या आता वाढणार आहे. या निश्चित स्वरूपाने आपण पाहतो ज्यांची चर्चा आपण करत होतो, ज्या नावाचा आपण सातत्याने उल्लेख करत होतो, खरं तर कळंबोली आणि कळंबोलीचं नाव हे टेनिस पटलावरती संपूर्ण भारतवर्षामध्ये कशा प्रकारे पोहोचवता येईल. हो मित्रांनो, त्या संघाचे सर्वेसर्वा ज्या संघाने मात्र धुमाकूळ घातला होता संपूर्ण टेनिस विश्वावरती, हो तर त्याचे सर्वेसर्व आदरणीय दीपकजी चव्हाण साहेब यांचे इथे शुभागमन होते. खरं तर टेनिस क्रिकेट हे भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये स्पर्धा होतात आणि अशा मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये कळंबोलीचा संघ आदित्यप्रिया लॉजिस्टिक या नावाने जेव्हा खेळतो ना तेव्हा अतिशय अभिमान वाटतो. आणि हो हे कुणामुळे झाले तर ते म्हणजे दीपकजी चव्हाण साहेबांमुळे. लोअर फुटबॉल चेंडू यावेळेस मध्ये ड्राईव्ह करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू सरसावतोय. नैसर्गिक अडथळा डोळ्यांच्या समोर. चेंडू थोडासा आडला गेला की काय म्हणावं लागेल, परंतु क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूवरती येत आहेत, गॅदर करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती आपण पाहतोय भर पडते, स्कोर जाऊन थांबतोय 3च्या घरामध्ये. परंतु याच दरम्यान आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती आपल्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक तथा आदित्यप्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोलीचे चेअरमॅन आदरणीय अर्थातच दीपकजी चव्हाण साहेबांचं शुभागमन यावेळेस आपल्या व्यासपीठावरती होत आहे. साहेबांचं करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर क्रिकेट आणि क्रिकेट प्रती असलेली त्यांची आत्मीयता, क्रिकेटच्या प्रती असलेला त्यांचा प्रामाणिक भाव आणि क्रिकेटच्या प्रती आपण पाहतो असलेलं त्यांचं प्रेम त्यांना सातत्याने हे मोठं करत असतं. आणि असंच व्यक्तिमत्व आता व्यासपीठावरती दीपकजी चव्हाण साहेब. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती एक असं व्यक्तिमत्व आलंय जे सातत्याने युवकांना प्रेरणा देत आहे. कारण की महिन्याकाठी येणारा पगार आणि पगाराबरोबर घराचा गाडा कसा हाकलायचा हा चिंतेचा प्रश्न, परंतु ज्या युगामध्ये आपण जगतो त्या युगामध्ये सेव्हिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्युचर भविष्य जर का सुरक्षित करायचं असेल तर योग्य इन्व्हेस्टमेंट योग्य ठिकाणी सेव्हिंग होणं खूप गरजेचं असतं. आणि हो मित्रांनो, असंच काहीचं मार्गदर्शन सातत्याने करणारे आमचे रवी सर आमच्या व्यासपीठावरती आलेत. खरं तर त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल, परंतु सध्याच्या घडीला शेअर मार्केट मध्ये ज्या प्रकारचे फ्रॉड होत आहेत
ज्या प्रकारच्या गोष्टी घडतायत, ज्या प्रकारे युवकांना फसवलं जात आहे, आणि अशा गोष्टींमधून जर का तुम्हाला वाचायचं असेल, सुरक्षित ट्रेडिंग करायची असेल, सुरक्षित शेअर मार्केटचा अनुभव घ्यायचा असेल, तर नक्कीच रवी सर तुमच्यासाठी सज्ज आहेत आणि त्यांची शाळा ही तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट उघडी देखील आहे. सध्याच्या घडीला आपण पाहतो की यूट्यूबवरती 30K पेक्षा म्हणजे 30,000हून अधिकचे त्यांच्याकडे सबस्क्रायबर्स आहेत, मिलियन्समध्ये त्यांचे व्ह्यूज आहेत, आणि इंस्टाग्रामवरती जर का सांगायचं म्हणलं तर 70K पेक्षा जास्त त्यांचे फॉलोअर्स आहेत. खरं तर योगेश, कळंबोलीतील शेअर मार्केटचा चाणक्य जरी आपण रवी सरांना म्हणलं तरी वावगं ठरणार नाहीये. हलकासा ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडूवरती वेगाने पळत येत आहेत उतेकर. चेंडूला जोपर्यंत गॅदर करतील तोपर्यंत आपण पाहतो की वेगाने धावा कंप्लीट केल्या जात आहेत. धावा येऊ लागल्यात योगेश, अपेक्षा होत्या मोठ्या स्ट्रोकची, परंतु ते मोठे स्ट्रोक पाहायला मिळत नाहीयेत. सिंगलच्या डबलच्या सातत्याने येणाऱ्या या धावा धावफलका एक वेगळा आकार आणि उकार देत आहेत, आणि टोटल स्कोर जर का सांगायचा म्हणलं तर स्कोर जाऊन थांबतोय 9च्या घरामध्ये. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहेत, बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अभिजित लांबात आहेत. नुकताच त्यांचा वाढदिवस झालाय थोड्या दिवसांआधीच, तर नक्कीच कळंबोली क्रिकेट आणि सर्व खेळाडूंच्या माध्यमातून अभिजितला आपण खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात. एक शांत, संयमी, एक निस्वार्थ भूमिका ठेवणारा आणि प्रत्येकाबरोबर प्रामाणिक, शांतपणे आणि अगदी प्रेमळ स्वरूपामध्ये वावरणारा चेहरा म्हणून अभिजितला पाहिलं जातं. एक तरुण कसा असावा, एक जबाबदार तरुण कसा असावा, एक होतकरू तरुण कसा असावा, याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण अभिजितकडे निश्चित स्वरूपाने पाहू शकता. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि निश्चित स्वरूपाने हेच व्यक्तिमत्व त्याला समाजामध्ये एक वेगळं स्थान देतं. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी तो करणार का? कारण की सध्याच्या घडीला धावा रोखण्याचं काम तो चांगलं करतोय. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप फसलाय की काय म्हणावं लागेल. पॅड लाईन वरती चेंडू आदळतोय, पंचांचा कुठल्या प्रकारा इशारा येत नाही. हो यस, आय थिंक बॅट लागले की काय पंच इशारा दर्शवतायत. षटकाचा होईल खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन थांबतोय 11च्या घरामध्ये. 2 फलंदाज होत आहेत बाद. मित्रांनो, आदित्य प्रिया लॉजिस्टिक आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न पडलाय की आदित्य प्रिया लॉजिस्टिकची ही स्पर्धा आहे, दीपकजी चव्हाण साहेबांचं हे आयोजन आहे, परंतु या स्पर्धेचं जे टाइटल आहे ना ते हॅलो किड्स प्री स्कूल का ठेवलं गेलं. इसके पीछे यदि देखा जाए ना दोस्तों तो एक रीजन है, एक शैक्षणिक रीजन है, एक एजुकेशनल रीजन है, एक मैसेज है, और वो मैसेज क्या है वो निश्चित स्वरूप से मैं आपको बताना चाहूंगा. खरं तर 21व्या शतकामध्ये आपण जगतोय. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सांगितलंय, शिक्षण हे अशा वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करणार तो डरकाळी मारल्याशिवाय शांत राहणार नाहीये. आणि 21व्या शतकामध्ये जगत असताना शिक्षण हे असं अस्त्र आहे जे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला अधिक मजबूत करतं. परंतु शिक्षणाच्या प्रवासाला जेव्हा सुरुवात होते अगदी लहान वयामध्ये, त्यावेळेला थोडंसं दडपण आपल्या मुलांवरती असतं. ज्युनियर KG, सिनियर KG, पहिली, सेकंड, या सर्व वातावरणामध्ये, या सर्व स्टँडर्ड्समध्ये मुलांना नीटसं वावरता येत नाही. त्यावेळेला त्यांना बाळकडू शिक्षणाचं पाजणं गरजेचं असतं. आणि हे बाळकडू कसं पाजावं ते म्हणजे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पाजावं. आणि हे बाळकडू जर का तुम्हाला पाजायचं असेल तर प्री स्कूल ही एक ट्रेंड सुरू झाली. म्हणजे आमच्या काळामध्ये अंगणवाडी असायची, आमच्या काळामध्ये बाजूच्या मावशीकडे ट्युशनला जायचो, परंतु जमाना बदललाय, नीती बदलली आहेत, काळ बदललाय, वेळ बदललाय आणि वेळेनुसार आपल्याला देखील बदलावं लागतं. आता मार्केटमध्ये प्री स्कूल आल्यात, परंतु भारतवर्षामध्ये तब्बल हजारांपेक्षा अधिक ब्रांचेस संपूर्ण भारतामध्ये ज्या प्री स्कूलच्या आहेत. आणि प्रत्येक भारतीयाचं पहिलं विश्वसनीय नाव जर काय असेल ना प्री स्कूल इंडस्ट्रीमध्ये ते म्हणजे हॅलो किड्स प्री स्कूल. आणि कळंबोली शहरामध्ये आपण पाहतोय दीपकजी चव्हाण साहेब त्यांच्या सौभाग्यवती खूप चांगलं काम करतायत. आणि हो यस, तुमचं मुलांचं देखील भविष्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुरक्षित करायचं असेल तर हॅलो किड्सला आत्ताच संपर्क करा आणि आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा. कारण की योगेश, फक्त आणि फक्त अभ्यास 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 हे महत्वाचं नाहीये. अभ्यासाबरोबर फिजिकल ऍक्टिव्हिटी, अभ्यासाबरोबर मेंटल ऍक्टिव्हिटी, अभ्यासाबरोबर आपण समाजामध्ये कसं वावरलं पाहिजे, आपण कसं रिॲक्शन दिलं पाहिजे, ही अगदी लहान वयांमध्ये मुलांना अगदी बाळकडूप्रमाणे पाजणारं आमचं हे हॅलो किड्स प्री स्कूल. आणि कळंबोली शहरामध्ये आपण पाहतोय की दीपक सरांच्या माध्यमातून ही सेवा इथे पुरवली जाते. यावेळेस हलकासा ओव्हरपिच चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय, दीपक कोडकच्या बॅटिंगमधून येतोय. हाय आणि हँडसम लांब लचक 6 धावांसाठी दर्जेदार षटकार. अमित कोडक, माफ करा. देखिए दीपक सर, थोड़ी देर पहले आप आने से पहले अमन जी हमारे साथ चर्चा कर रहे थे. दीपक सर, आपको एक बात बताना चाहूंगा. थोड़ी देर पहले अमन जी हमारे साथ बात कर रहे थे.
उन्होंने कहा कि दीपक कोडक को एनओसी मिल सकता है दूसरे टीम में खेलने का रबर बॉल के लिए, तो हमको क्यों नहीं। और इसी बात को लेके आज अधिवेशन लिया जाएगा आपके ऑफिस में और चर्चा इस पे भी होगी और सारे आपके संसद वहां पे बैठ के चर्चा करेंगे। खरं तर स्कोर जरूर मी तुमच्यापर्यंत हायलाइट करतोय। स्कोर जाम थांबतोय 20च्या घरामध्ये 3 चेंडूचा होतोय खेळ समाप्त। अमितची बॅट इथे तळपली, षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। साहेब किती रन लागेल? खरं तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय चिकू आलेत। कळंबोलीमध्ये नक्की किती चिकू आहेत आता हा प्रश्न मला पडलाय। फळवाल्याच्या दुकानामध्ये चिकू कमी असतील, परंतु कळंबोलीच्या मैदानावरती चिकू आता वाढलेत। एक चिकू आमच्या समालोचन कक्षामध्ये, एक चिकू शिवाबरोबर खेळताना मी पाहिला। अजून एक चिकू आता आपण पाहतोय गोलंदाजी करतोय। स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला चिकू पाहायला मिळतोय, बॉलिंग मार्क वरती आपल्याला चिकू पाहायला मिळतोय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला चिकू पाहायला मिळतोय। खरं तर पावसाळ्याचा दिवस आहे आणि एवढे चिकू एकत्र पाहायला मिळणं हे थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळतंय। स्कोर मूव्ज ऑन 23। 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त। 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात। चांगली गोलंदाजी राहिली चिकू यांची। Feel the vocals. Papa Moria, Moria, Moria. खरं तर आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय की प्रदीपजी एक बॉल बाकी आहे। माफ करा, एक बॉल बाकी आहे। 5 बॉल झालेले आहेत। 22 धावा फलकावरती येत आहेत। यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलचे होते सांगता आणि याचबरोबर षटकाचा होईल खेळ समाप्त। 23 रन, माफ करा 23 रन, 23 रन 23 धावा। षटकाचा होतोय खेळ समाप्त। 3 षटकांच्या नंतर 23 धावा। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून। तर प्रदीपजी कर्मकार साहेब आमच्या व्यासपीठावरती आलेत, तर त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। लेदर बॉल क्रिकेट असू द्या किंवा टेनिस बॉल क्रिकेट असू द्यात, खूप चांगले ते खेळाडू आहेत, चांगले ते गोलंदाज आहेत आणि खरं तर जय सर असतील किंवा अमित सर असतील यांच्याबरोबर सातत्याने ते लेदर बॉल क्रिकेट देखील एन्जॉय करत असतात। तर प्रदीपजी कर्मकार साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। रवी प्रसाद सर असतील आमचे, त्याचबरोबर आपण पाहतोय संदीपजी ठाकूर साहेब असतील, या सर्व मंडळींचं मात्र आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। त्याचबरोबर आपण पाहतोय की निलेशजी भगत साहेब भरपूर दिवसांनंतर स्टेजवरती आलेत आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात। फुलटॉस बॉल होता, नीटचा समजू शकले नाहीयेत। दोन्ही पंच एकमेकांबरोबर चर्चा करतायत, नक्की चेंडू कुठे आदळला, खेळण्याची पोझिशन, या सर्व गोष्टी पाहिल्या जात आहेत। खरं तर जास्तीचा वेळ घेत आहेत पंच या डिसिजनसाठी। पंचांचा इशारा जरूर येईल। राजेश बघा अनुभवी पंच त्या सर्व गोष्टी सांगतायत स्क्वेअर लेग पंचांना, खेळण्याची पद्धत, चेंडूचा आदळणं, लँडिंग, कुठे पोझिशन आहेत, फलंदाज होता कुठे, पॉपिंग क्रीजमध्ये होता, बाहेर होता, या सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते। त्याच्यानंतर इशारा मात्र येतो योगेश, इट्स अ फेअर डिलिव्हरी। राईट ओव्हर द विकेट सॅम पुन्हा एकदा सर गोलंदाज उतेकर सज्ज होत आहेत। ओव्हर पिच बॉल होता, ऑन साइडला खेळून काढलाय, सीमारेषेच्या पलीकडे जाणार का, फ्लिक विथ द रिस्ट, षटकार पाहायला मिळतोय। या दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठावरती आदरणीय तुकारामजी सरक साहेब, यशस्वी युवा उद्योजक, ख्यातीप्राप्त असा हा तरुण आमच्या व्यासपीठावरती होतोय। खरं तर शिवसेना शहर प्रमुख आहेत आणि नुकतीच पनवेल महानगरपालिकेची रणधुमाळी झाली आणि त्याच्यामध्ये मात्र सांगायचं झालं तर त्यांच्या सौभाग्यवधी अर्थात आपल्या सर्वांच्याच लाडक्या सायलीताई सरक, एक सर्वसामान्य गृहिणी नगरसेविका म्हणून निवडून येते।
त्याचबरोबर मोनिकाताई महानवर अर्थात प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका दिनकरजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर आपण पाहतोय की सरस्वतीताई काथारा प्रभाग क्रमांक 10 नगरसेविका, ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या सर्वांचेच लाडके मार्गदर्शक आपले आधारस्तंभ आदरणीय शेवाळे साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 हे देखील आपल्याला पाहायला मिळणार. त्याचबरोबर थोड्याच वेळामध्ये पोलीस निरीक्षक आदरणीय डफळजी साहेब असतील, त्याचबरोबर यादव साहेब असतील, रणजितजी यादव साहेब या पोलीस बांधवांचं देखील आपल्या व्यासपीठावरती शुभागमन पाहायला मिळणार आहे. आज दिग्गज तारे सितारे आज विविध क्षेत्रातले आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. परंतु यावेळेस भीमर चेंडू होता की काय म्हणावं लागेल, पंचांचा हात जमिनीलगत समांतर होत आहे, फक्त एकच नो बॉलचा इशारा येतोय. पंचांचा इशारा पळून 4 धावा पूर्ण होत आहेत. 1+4 अशा 5 धावा, येस 4 येतोय. 1 नोची 1 चौकार 5 धावा येत आहेत. 5 धावा या चेंडूवरती येत आहेत. योगेश खरं तर या 5 धावांनी धावफलक वधारत आहे, 38च्या घरामध्ये जातोय. षटकार कमीचे पाहायला मिळत आहेत, चौकार कमीचे पाहायला मिळतात, परंतु सातत्याने धावा आपल्याला पाहायला मिळतात. याच्या मागचं कारण काय असेल ते म्हणजे अमित कोडकचं विकेटवरती उभं राहणं. खरं तर KBPL हा एक मान आहे, हा एक अभिमान आहे कळंबोली क्रिकेटचा, म्हणजेच कळंबोली बॉक्स प्रीमियर लीग. आणि याचे फाउंडर अर्थातच किरणजी दळवी यांच्या माध्यमातून जी संकल्पना राबवली गेली होती. आणि KBPLचं सीझन 2 जेव्हा बाळूमामा वॉरियर संघाने जिंकलं होतं तेव्हा अर्थातच प्लेअर ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरला होता तो अमित कोडक आपल्या स्ट्राईकवरती आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल उतेकर यांचा लोअर फुलटॉस चेंडू होता. ड्राईव्ह करत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने सागर तिथे उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी कॉल. पंच नॉन स्ट्रायकर एंड वरती सांगायचं आउट. आत्ताची किती आहे पंच? 1 एकच आहे. थँक्यू. आत्ताची सिंगलच आहे, परंतु आपण पाहतोय की आदरणीय आमचे पाहुणे खरं तर कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अर्थात आदरणीय डफळ साहेबांचं इथे शुभागमन होतं. साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की दिनकरजी पोपेटा साहेब हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला जोडले जात आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. विकेट चौथ्या पतन सिंगल येते या चेंडूवरती, परंतु अमित कोडकने खेळलेली इनिंग आपल्या संघासाठी भरपूर निर्णायक राहिली आहेत. या धावा निश्चित स्वरूपाने आपल्या संघाला पहिल्या सत्रामध्ये भरपूर हातभार लावतील. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल, यावेळेस कमालीचा फटका, शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. पाहत राहावं आणि फक्त पाहतच राहावं एवढा देखणा फटका इथे सजवला गेला फलंदाजाच्या माध्यमातून 6 धावांसाठी. खरं तर पाहुण्यांची मांदियाळी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर कळंबोली पोलीस स्टेशन आणि कळंबोली पोलीस स्टेशन वरती असलेला भार, कारण की याच्या मागचं कारण असं की कळंबोली हे केंद्रस्थान आहे की काय म्हणावं लागेल. इकडे रायगडमध्ये प्रवेश करायचा असेल, कोकणामध्ये प्रवेश करायचा असेल तर पर्याय म्हणजे कळंबोली. इकडे ठाणे कल्याण या परिसरामध्ये जर का तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर पर्याय म्हणजे कळंबोली. इकडे मुंबईमध्ये जर का प्रवेश करायचा असेल, मुंबईचं प्रवेशद्वार म्हणजे कळंबोली. आणि अशा केंद्रस्थानी असलेली आमची कळंबोली आणि आमच्या कळंबोलीच्या पोलीस स्टेशनवरती असलेला भार, परंतु हा संपूर्ण भार लिलयाबद्ध पद्धतीने ज्यांनी आपल्या खांद्यांवरती पेलावलाय आणि अतिशय चांगली प्रामाणिक निष्कलंक सेवा, जनसेवेची कायदा व्यवस्था टिकवून ठेवण्याची ज्यांनी मात्र अहोरात्र केले असे कळंबोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय डफळ साहेब आमच्या समेत जुडले गेले, तर साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या या व्यासपीठावरती आपण जरूर करूयात. सदरक्षणम खलनी ग्रहणाय एका ब्रीद वाक्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे, जीवाची बाजी लावत जनतेची सेवा संरक्षण कायद्याचे करणारे हे आमचे जबाबदार पोलीस कर्मचारी आता आमच्या व्यासपीठावरती येत आहेत. आणि त्यांच्या येण्याने एक वेगळी ऊर्जा आता संचार झाली आहे याच्यात शंकाच नाहीये. त्याचबरोबर आपण पाहतो की आदरणीय रामदासजी महानवर साहेब अर्थात माथाडी कामगार नेते यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की DG कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब आमच्या समेत जुडले गेलेत, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की हळूहळू करून आता पाहुण्यांची मांदियाळी वाढली आहेत. आमचे तानाजी साहेब असतील, दीपकजी चव्हाण साहेब असतील, प्रदीपजी कर्मकार साहेब असतील, निलेशजी भगतजी असतील, रवी प्रसाद सर असतील, या सर्व मंडळींचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. स्कोर झालेला आहे स्कोर कार्ड वरती
46 आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 47 धावांची. व्यासपीठावरती आदरणीय विक्रमजी पवार साहेबांचा देखील शुभागमन होत आहे. कळंबोली क्रिकेटचे मायग्रात आहेत ते, त्यांचं वेलकम करूयात. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आदरणीय दमदार नगरसेवक प्रभाग क्रमांक 10 रवीजी भगत साहेब यांचं देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आमचे राजन सोना देखील आमच्या मंचकावरती येतात आणि प्रत्येक पाहुण्याबरोबर आदराने त्यांचा आदरतीर्थ ते इथे देत आहेत. खरं तर खूप बरं वाटतं. योगेश येस काय मॅच चालू करा प्लीज. पाणी घेऊन जायचं खेळाडूंना, प्लीज पाणी घेऊन जायचं. खरं तर राजन, आज आपण पाहतो की आपल्या एकाच व्यासपीठावरती विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत. एकीकडे राजकीय क्षेत्र आपण पाहतोय, दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्र आपण पाहतोय, तिसरीकडे आपण उद्योग क्षेत्र पाहतोय, त्याचबरोबर आपण पाहतो की सामाजिक क्षेत्र. या चारही क्षेत्रातले सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. खेळ क्रीडा या सर्व क्षेत्रातले आपल्याला मंडळी पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण पाहतोय की एकदंत संघाचे फाउंडर, त्याचबरोबर यशस्वी संघनायक आणि खरं तर युवकांना संघटित करायचं, संघाची बांधणी करायची आणि काहीतरी नवीन घडवायचं ही भावना ठेवणारे आमचे कैलाजी जाधव साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. तर कैलाजी जाधव साहेब आपलं देखील वेलकम असेल, यावं आपण व्यासपीठावरती. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खरं तर अमनजी लोहिया यांच्या पाठी सातत्याने एक मार्गदर्शक, एक दिशादर्शक आणि प्रत्येक वेळेला अमनचा कान ओढणारा चेहरा म्हणून जर कोण असेल ना, तो म्हणजे आमचा कैलास. आणि कैलास दादाचं देखील इथं शुभागमन होते. तर यावं आपण आपल्याला देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण की योगेश, आयुष्यामध्ये आपण किती वेगाने प्रगती करतोय ना, या वेगाच्या प्रगतीबरोबर एक पाठीराखा, एक दिशादर्शक आणि वेळोवेळेला आपला कान ओढणारा एक जबाबदार मित्र आपला बरोबर असावा. आणि हो, अमनला कैलास सारखा मित्र भेटला आहे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि योगायोग बघा, आज फ्रेंडशिप डे आहे. खरं तर मैत्रीसाठी कुठलाही दिवस नसतो, प्रत्येक दिवस हा मैत्रीचा असतो. परंतु आज विशेष थोडंसं वेस्टर्न कल्चर अपनावायला लागलोय आपण, त्यामुळे हॅपी फ्रेंडशिप डे आपण सर्वांनी या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. खरं तर अभिमन्यू यादव सर हे देखील आमच्या समोर जुडले जातात. खरं तर PSI आहेत ते, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. साहेब यावं आपण, आपलं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. खरं तर प्रतीक ठाकूर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर रवीजी भगत साहेबांचं देखील शुभागमन होतं या स्पर्धेच्या मध्ये. चला मॅच चालू करायची. एकीकडे पाहुण्यांचा मान सन्मान, आदर सत्कार या सर्व गोष्टी आम्ही इथून फॉलो करू. परंतु त्याचबरोबर प्लीज मी तुम्हाला विनंती करतो की मॅच मध्ये कुठल्याही प्रकारचा वेळ दवडता कामा नये. चला मॅच कंटिन्यू ठेवा प्लीज. या दरम्यान आपण पाहतो की आमच्या व्यासपीठ PSI अभिमन्यू यादव सरांचं देखील शुभागमन होते. साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतो की रवीजी भगत साहेब हे देखील आमच्या समोर जुडले गेले, त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. खरं तर एक दमदार युवा नेतृत्व आणि युवकांनी ज्यांची प्रेरणा घ्यावी असं उच्चभू शिक्षित आणि सध्याच्या घडीला पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व अर्थ अभिमन्यू यादव सर, PSI कळंबोली पोलीस स्टेशन यांचं इथे शुभागमन होतंय. सरांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की कार्यसम्राट दमदार महिला नगरसेविका पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 10 मोनिकाताई महानवर यांचं देखील इथे शुभागमन होतंय. तर नक्की ताईंचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि स्वागत मात्र होतंय षटकाराने. आलेल्या पाहुण्यांचं कमलेशच्या बॅटीमधून येतोय हा वेलकम षटकार. रवीजी भगत साहेब अर्थातच एक शांत, संयमी, दूरदृष्टिकोन ठेवणारा हा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. रवी भगत साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आपण सहर्ष स्वागत करूयात. खरं तर थोड्याच वेळामध्ये विजयजी खानोकर साहेब असतील, रामदासजी शेवाळे साहेब असतील, सरस्वतीताई काथारा असतील, या सर्व मंडळींना आपण अनुभवणार आहोत. थोडंसं स्कोर कार्डकडे आपण लक्ष देऊयात.
47 धावांचा पाठलाग करायचा. प्रत्युत्तरादाखल पहिल्याच बॉलमध्ये षटकार आलाय. सुरुवात चांगली आहे, सुरुवात दमदार आहे, सुरुवात विस्फोटक आहे, परंतु ही सुरुवात सातत्यामध्ये टिकवली जाणार का? 6ची धावसंख्या कोरली जाते. पहिल्याच बॉलवरती अजून एक मोठा धडाका, चेंडू हवेमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती जजमेंट घेतोय. चेंडूला रोखलं जाणार का? हो, यस, पाण्यामध्ये या कॅचला कंप्लीट केलं गेलंय. नक्की हा खेळाडू खेळायसाठी आलाय का फार्म हाऊस वरती स्विमिंग पूल मध्ये पोहायला आलाय, हाच प्रश्न मात्र पडलाय. परंतु कॅच टिपला जातो, यशस्वी आहे आणि कमलेशच्या खेळीचा होतोय इथे दुर्दैवी अंत. पाहतोय की कामगार नेते, अर्थातच माथाडी कामगारांचे नेते आदरणीय रामदासजी महानवर साहेब, युवा दमदार नेतृत्व भारतीय जनता पार्टी साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती आपण करूयात. खर तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो जातोय ना, जर्सी नंबर 17 आदिल खान साहेब, पंख स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा, यांचा सर्वाधिक आवडीचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याचं नाव आहे आकिब. ICPLचं मागच्या वर्षीचं पर्व कोण विसरेल? या खेळाडूने ज्या प्रकारे आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून लीलाबद्ध खेळ दाखवला होता आणि प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या षटकाराने वेड लावलं होतं ना, तो विस्फोटक फलंदाज आकिब स्ट्राईक वरती आलाय. खरं तर लांबच लांब षटकार खेचणं, पुलचे स्ट्रोक लगावणं, व्ही शेप मध्ये स्ट्रोक लगावणं ही त्याची पहिली पसंती आहे. परंतु ही पसंती आपल्या संघासाठी विजयाची भूमिका साकारणार का, हा येणारा प्रश्न कोड्यामध्ये पडलाय. चेंडू बाकी आहेत 22 आणि आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 41 धावांची. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 47चा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरादाखल 6 धावा धाव फलकावरती आहेत. पहिलाच बॉल, अप्रतिम फटका खेळला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला टॅप करतायत. बॅडमिंटन स्ट्रोक मला इथे पाहायला मिळत आहेत. 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज श्लोक आलेत. या दरम्यान आपण पाहतोय की प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक तथा कळंबोली शहर भाजप मंडळ अध्यक्ष आदरणीय अमरजी पाटील साहेब यांचं शुभागमन होतं. तर साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये करतोय. खरं तर आपण पाहतोय की दिग्गज मंडळी आज आमच्या व्यासपीठावरती एकाच वेळी आम्हाला पाहायला मिळतात. खरं तर रवी प्रसाद सर देखील आमच्याबरोबर जुडले गेलेत. योगेश, सध्याच्या घडीला प्रत्येक युवकाला एक प्रश्न पडलाय, माझं भविष्य मला सुरक्षित करायचं फायनान्शियल दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, आणि याच ध्यासापोटी कुठेतरी चुकीच्या ठिकाणी आपण आपली मेहनतीचे पैसे, आपला पगार, आपली आर्थिक संपत्ती गुंतवतो आणि नंतर प्रश्न पडतो की अरे माझ्याबरोबर फ्रॉड झाला, माझी इन्कम, मी कमवलेला पैसा कष्टाचा चुकीच्या ठिकाणी गेला आणि मी बर्बाद झालो. शेअर मार्केटचं हे आपण युग पाहतोय, तंत्रज्ञानाचं आपण युग पाहतोय, ट्रेडिंगचं वेड हे मुलांना लागलंय आणि अशा वेड्या युगामध्ये मुलं काहीशी चूक करून बसतात आणि आपला कष्टाचा पैसा वाया घालवतात. परंतु अशा वेळेला सुरक्षित, विश्वसनीय आणि योग्य मार्गदर्शन जर का तुम्हाला हवं असेल तर कळंबोलीचा शेअर मार्केटचा चाणक्य अर्थात रवी प्रसाद सर आमच्या व्यासपीठावरती आहेत. मी नक्कीच त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर आपण पाहतोय की आपल्या सर्वांच्याच लाडक्या नगरसेविका अर्थात सरस्वती काथारा यांचं देखील इथं शुभागमन होतंय. ताईंचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये करतो. खरं तर मोनिका ताई असतील किंवा सरस्वती ताई असेल, या मी दोघींचं एक विशेष कौतुक करतो. स्पर्धा पुरुषांच्या आहेत, स्पर्धा मुलांच्या आहेत, परंतु या 2 महिला भगिनी प्रत्येक मुलाबरोबर कधी आई म्हणून, कधी मावशी म्हणून, कधी मामी म्हणून, कधी आत्या म्हणून, कधी बहीण म्हणून, कधी मैत्रीण म्हणून प्रत्येकाबरोबर ठामपणे उभे असतात आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत हेच प्रेम आणि हेच आशीर्वाद देण्यासाठी मला सातत्याने पाहायला मिळतात. आणि खरंच कौतुक करावं लागेल या दोघींचं. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो की 10 धावा अंकित केल्या गेल्यात. खरं तर 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये योगेश दीपकजी चव्हाण साहेबांची स्पर्धा म्हणली ना तर दसरा म्हणावा का दिवाळी म्हणावा, कारण की या स्पर्धेचं वैशिष्ट्य असतं की या स्पर्धेमध्ये बक्षिसांची खैरात असते. जसा दिवाळी आला की बोनस पडतो, तशी स्पर्धा आली की बक्षिसांची खैरात पडते. आणि आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतो की प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी तब्बल 15 ते 20 हजार मार्केट प्राइस असलेली टीव्ही दिली जाणार आहे, स्मार्ट टीव्ही दिली जाणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय की उत्कृष्ट खेळाडू म्हणून
हे तर पारितोषिक आपण देतोय. फलंदाज असेल, गोलंदाज असेल, यांच्यासाठी देखील आपण पाहतो की होम अप्लायन्सेस ज्याच्यामध्ये एअर फ्रायर ठेवले गेलेत, इस्त्री ठेवली गेली आहे, फॅन ठेवले गेलेत, या गरजेला लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या गेल्यात. दीपक सर, आतापर्यंत बॅट देताना मी पाहिलंय, बॉल देताना पाहिलंय, शूज देताना पाहिलंय, परंतु ही स्पर्धा अशी आहे की एखाद्या खेळाडूने पारितोषिक जिंकलं तर त्याचा फायदा हा त्याच्या घरामध्ये त्याच्या आईला झाला पाहिजे, त्याच्या बायकोला झाला पाहिजे, घराला झाला पाहिजे. ही संकल्पना कुठेतरी मला पाहायला मिळते आणि अशा संकल्पनेचं आपण वेलकम करणं खरंच गरजेचं आहे. मी उडवणार आहे का त्यांच्या जास्त उडवणार नाही ना, आता वेलकम सेरेमनी आहे, टॉस तिथंच करायचं आपल्याला. अंदर जाना इधर ही करना खरं तर इथं इथंच करायचं. या सामन्यानंतर आपण वेलकम सेरेमनी पार पाडणार आहोत. थोडासा उशीर झाला, उद्घाटन सोहळा आपण इथे पार पाडणार आहोत. येणारं समीकरण चेंडू आहेत, 16-35 धावांची आवश्यकता असेल. राकेश पटेल अर्थात बुंदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर जागो यांचा सर्वाधिक आवडता खेळाडू हा एका दुसऱ्या संघामध्ये खेळतोय, हे थोडंसं जमेची गोष्ट नाहीये. परंतु यावेळेस पूल केला गेलाय, चेंडूला भिरकावून लावलं गेलंय, प्रदीप स्टेशनरीचा रस्ता दाखवला गेलाय, चेंडू फरार होईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील धावा 6 आणि हा येतोय अप्रतिम असा षटकार. हॅपी फ्रेंडशिप डे कैलासजी जाधव साहेब तुम्हाला, आणि या शुभेच्छा आमच्या मित्र नंदकिशोर पर्यंत तुम्ही पोहोचवाल, मी हीच अपेक्षा ठेवतो. आदिराज आमच्या समेत जुडला गेलाय. आदिराजने हॅपी फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा मला दिल्या आणि एक सूचना देखील दिली की प्रशांत SIR चे फॉर्म चालू आहे आणि कॅम्प लागलाय कळंबोली गावामध्ये काळभैरव हॉलमध्ये. तर प्लीज 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 विजयजी खानोकर साहेबांची जेव्हा स्पर्धा होती त्यावेळेला आदरणीय आमदार साहेबांनी देखील आपल्याला ही सूचना दिली होती की SIR चे फॉर्म मतदार यादीमध्ये आपलं नाव सुरक्षित करण्यासाठी हे फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यामुळे प्लीज 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 हा कॅम्प लागलेला आहे काळभैरव मंदिर कळंबोली गावामध्ये, तर प्लीज आपण जावा आणि फॉर्म लवकरात लवकर भरून द्या. एवढं प्रेम आहे, इकडे येऊन दे ना प्रेम. वीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूंचा होतो खेळ समाप्त. बॉलिंग मार्कवरती आपण राकेश पटेल यांना पाहतोय, स्ट्राईक वरती आकिब आहेत, दीपक नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही विस्फोटक फलंदाज आता मात्र मैदानावरती येतात. यावेळेस मात्र पाहतोय की उजव्या एसटीच्या खूप लांबून जाणारा चेंडू आहे, पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय. राजेश पुजारी आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत. कोण बोलेल हा खेळाडू जो पंचांची भूमिका इथे निभावतोय तो 40शी पार आहे. यांची शरीर यष्टी त्याचबरोबर यांचं फिजिकल ज्या प्रकारे स्वतःला मेंटेन केलंय अगदी नवयुवकाला देखील लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं फिजिक आहे, बॉडी स्ट्रक्चर आहे आणि हेच त्यांना युनिक बनवतंय. ओव्हर द विकेट, ओव्हर पिच बॉल. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर फिरवलाय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात, सरळ जाऊन हातामध्ये लँड होतोय आणि आकिबच्या खेळीचा इथे अंत होतोय आणि मोठा मासा गळाला लागलाय की काय असंच म्हणावं लागेल. फलंदाज आकिब बॅक टू द डगआउट. तर येणारे चेंडू आहेत 13 आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 26 धावांची. 13 चेंडू 26 धावा. मैदानावरती आपण पाहतो की चौफेर चिक्कल पसरलं गेलंय. खरं तर जे व्यासपीठावरती जे आमचे पोलीस बांधव आलेत ना त्यांना देखील प्रश्न पडला असेल की लेदर बॉल क्रिकेट आम्ही पाहिलं जे इंटरनॅशनल मैदानावरती होतं. खरं तर आपण पाहतोय की युरो किड्सचे आमचे सर्व कामोटे ब्रांचचे आदरणीय नामदेवजी पुकळे साहेब यांचं इथे शुभागमन होते. साहेबांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. विनंती असेल साहेब आपण व्यासपीठावरती यावं. खरं तर दीपकजी चव्हाण साहेब आणि नामदेवजी पुकळे साहेब यांचे खूप ऋणानुबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. त्यांच्याबरोबर देखील काही त्यांची मित्र मंडळी आली आहेत. या सर्वांचंच मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. षटकार येतोय
आणि या षटकाराने मात्र सूत्र पूर्णपणे हल्ली केलेत. या षटकाराच बरोबर आपण पाहतो की समीकरण थोडंसं बिघडलं गेलंय. अभि मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि पहिल्याच बॉलवरती षटकार लगावतोय. समीकरण उरते 20 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतोय की ज्यांचं नुकतं शुभागमन या स्पर्धेसाठी होते, अर्थातच असंख्य सारे युवा वर्ग ज्यांच्याकडून सातत्याने प्रेरणा घेत असतात आणि प्रभाग क्रमांक 7 चे कार्यसम्राट दमदार नगरसेवक आदरणीय अमरभाई पाटील यांचं शुभागमन होते. साहेबांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. खरं तर दुहेरी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे. एकीकडे जनतेमधून निवडून आले ते जनसेवक नगरसेवक आहेत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे ते मंडल अध्यक्ष देखील आहेत. अशा दुहेरी भूमिकेमध्ये आपण सातत्याने साहेबांना पाहतो, परंतु आपण पाहतो की प्रतीकजी ठाकूर असतील, अमनजी लोहिया असतील, यांच्या प्रती असलेलं त्यांचं प्रेम आणि हो यस हेच प्रेम आज मात्र अमरजी पाटील साहेबांना या स्पर्धेसाठी घेऊन येत आहे आणि साहेबांचं आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. पाहुण्यांचा पाहुणचार आम्ही जरूर करणार आहोत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. भालेरावजी आलेत. पहिलाच बॉल इथे डॉट टाकतात. विकी खुश आहेत कारण की 12 बॉल 20चं समीकरण होतं. पहिला बॉल इथे डॉट येतोय. 11 बॉल 20ची आवश्यकता असणार आहे. 11 बॉल 20. मॅच अद्याप देखील ऑन आहे दोन्ही संघांसाठी. खरं तर व्यासपीठावरती आपण पोलीस बांधवांना पाहतोय आणि अजून एक पोलीस आहे जो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. म्हणजे एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याने गोलंदाजी टाकावी आणि दुसऱ्या पोलीस बांधवाने त्याला टाळ्या वाजवून कडकडाट करत त्याला सपोर्ट करावं, म्हणजे हा योग आता मला पाहायला मिळतोय. तर ऑन साइडला फटका येतोय. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. खरं तर दीपक खूप कमी वेळेला फुलटॉसच्या बॉलला अशा प्रकारे क्षमा देतो आणि खूप कमी वेळेला हे मला चित्र पाहायला मिळतं, परंतु यावेळेस मात्र एवढंच म्हणावं लागेल सुखरूप ठरलेत गोलंदाज. नऊ चेंडू 17 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रेम व्यक्त करण्यासाठी जी पाहुणे मंडळी आली आहे त्यांचं देखील स्वागत षटकाराने केलं जातंय. अमरजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो की रवीजी भगत साहेब असतील, सरस्वतीताई काठारा, मोनिकाताई महानवर, दीपकजी चव्हाण साहेब, रवी प्रसाद सर, त्याचबरोबर डफळ साहेब असतील, अभिमन्यू यादव सर असतील, रामदासजी महानवर साहेब असतील, निलेशजी भगत साहेब असतील, प्रदीपजी कर्मकार साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो ठाकूर साहेब असतील. या सर्व मंडळींचं आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण पाहतो दिनकरजी पोपेटा साहेब असेल. या सर्व मंडळींचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि नुकतंच आपण पाहतो की युरो किड्सचे कामोठा ब्रांचचे सर्व आदरणीय नामदेवजी पुकळे साहेब आणि त्यांच्याबरोबर आले त्यांचे सर्व स्नेही मित्रमंडळी, या सर्वांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की संदीपजी शिंदे साहेब हे देखील आमच्या समेत जुडले गेलेत. यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. या मॅच नंतर उद्घाटनाचा सोहळा आपण व्यासपीठाचा पार पाडणार आहोत आणि ऑफिशियली या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा देखील देणार आहोत. फ्लिक विथ द रिस्ट, अजून एक कमालीचा फटका, अचूक टायमिंग, लाजवाब स्ट्रोक. फटका चांगला आहे, फटका देखणा आहे. धावा देखील सुंदर मिळत आहेत. 6 धावांसाठी येतोय षटकार. ज्या दीपकची आपण चर्चा करत होतो तो दीपक आता मला पाहायला मिळतोय. पाऊस चाललाय परंतु दीपक मात्र अप्रतिमपणे उजाळतोय स्कोर कार्ड वरती. षटकाराच्या माध्यमातून, धाव संख्येच्या माध्यमातून षटकार येतोय. स्कोर मात्र जाऊन थांबतोय. 43च्या घरामध्ये समीकरण उरते. येणारे 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. योगेश 6 चेंडू 4. सामना खरं तर सांगायचं म्हणलं तर फलंदाजी संघाच्या पारड्यामध्ये थोडासा झुकलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु क्रिकेट आहे. शेवटची धाव जोपर्यंत स्कोर कार्ड वरती येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं हे सध्या तरी सुरक्षित
ठरणार नाहीये. स्ट्राईक वरती अभिजित आहे नो डाऊट, परंतु बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज एबी आलेत. पहिलाच बॉल एबी यांचा लॉफ केला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून. हा येतोय विजयी षटकार अभिजितच्या बॅटिंग मधून आणि याचबरोबर आपण पाहतोय SK करिश्मा पहिली विजयाची नोंद या स्पर्धेची करते. हार्दिक अभिनंदन. साक्षीने सर्वांच्याच उपस्थितीमध्ये पार पाडूयात. मी सर्वांनाच विनंती करतो की आपण सर्वांनीच व्यासपीठाच्या समोर यायचंय, कारण की या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटनपरी सोहळा तुमच्या सर्वांच्या शुभ हस्ते इथे मात्र आम्ही पार पाडतोय. खरं तर आपण पाहतोय दिनकरजी पोपेटा साहेब असतील, त्याचबरोबर पाहतो आपण आदरणीय नगरसेवक रवीजी भगत साहेब असतील, अमरजी पाटील साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो की मोनिकाताई महानवर, सरस्वतीताई काथाडा ह्या सर्व मंडळी आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण पाहतोय कळंबोली पोलीस स्टेशनचे हे सर्व आमचे ज्येष्ठ कर्मचारी अर्थातच अभिमन्यू यादव सर, त्याचबरोबर डफळ सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पार पाडला जातोय. सर्वप्रथम या स्पर्धेला शुभारंभ करत असताना मी अमरजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यावं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आणि त्याचबरोबर गणरायाच्या चरणी नतमस्तक होत यायचं आपण. अमरजी पाटील साहेब प्लीज आपण यावं पुढे. डफळ साहेब आपण खरं तर आपण पाहतोय की रवीजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते अगदी सांस्कृतिक आणि विधिवत पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटनपरी सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा, त्याचबरोबर आपण पाहतो की गणरायाचं हे सुंदर देखणं चित्र